आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. दादा, तुम्ही एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये असंच म्हटलं की जे अधिष्ठाता आहेत घाटीचे त्यांनी फोनद्वारे उमेदवाराला धमकी दिली. नेमके प्रकरण काय आहे? मी लिखित स्वरूपात निवडणूक आयोग महाराष्ट्र आयुक्त यांना तक्रार केलेली आहे. इथल्या स्थानिक निवडणूक आयुक्तांना सुद्धा तक्रार केलेली आहे की इथले जे ॲडिशनल डीन आहेत शिवाजी सुकरे यांनी आमच्या उमेदवारांना फोन करून उमेदवारी मागे घे, कशाला सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या नादी लागतो असं एका उमेदवारांना फोन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, तो उमेदवार हा पक्का आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. परंतु अशा पद्धतीनं आता याच शिवाजी सुकरेंची खरं तर ते ॲडिशनल चार्ज आहे आणि तो 24पर्यंतच होता, आता 26 उजाडलेला आहे. मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी त्यांना आसरा दिल्यामुळं अशा पद्धतीनं त्यांची चाकरी ते करत असावेत. परंतु हे निवडणूक आचारसंहितेच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे, गंभीर आहे. राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने विशेषतः या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही पालकमंत्र्याचा पण उल्लेख केलेला आहे. हा, मग शेवटी पालकमंत्र्याचा आशीर्वाद असेलच ना, कारण मागच्या 2-3 कार्यक्रमात असं बघितलं, त्यांची जवळीक मी बघितलेली आहे आणि मग याच्यातून असं लक्षात येतं, मला नाही वाटत त्यांचं ऐकलं जाईल वगैरे, परंतु काहीतरी राजकीय पाठबळ आहे ना, म्हणूनच एवढी हिंमत करतात ना अधिकारी. नाही तर अधिकाऱ्यांना काय करायचं आहे, कोण उमेदवार असावा कोण असावा नसावा याच्या अधिकाऱ्यांना घेणं काय. शिवाजी सुकरेवर कारवाई करावी. कारवाई नाही झाली तर काय इशारा आहे तुमचा? बिलकुल, आता गाड व्हावर धिंड काढेल मी जाऊन. त्यांच्यावर कारवाई नाही केली तर त्याच अधिकाऱ्याला गाड व्हावरून धिंड काढायचं मी घोषणा केली, त्या पद्धतीनं करेल मी 2-3 दिवसात. नक्कीच हे होते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. आणि जे अधिष्ठाता सुकरे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर त्यांचे गाढवावर धिंड काढीन असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.